Hi students, today we are going to learn about activity number 32, standard 7th, subject English. Bridge course means Setu Abhyasakram. Here you can see learning outcomes or competency statements. Adhyay Nishpatti. You have to present information with the help of posters. पोस्टर्सच्या मदतीने माहिती सादर करणे और अदर व्हिज्युअल एड्स पोस्टर्स किंवा अदर व्हिज्युअल एड्सच्या मदतीने माहिती सादर करणे. देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स और फॅसिलिटर्स. नाउ यू कॅन सी नंबर 1, ask the student to remember a craft activity which she or he learned in earlier class. मागील वर्षी तुम्ही अभ्यासक्रमामध्ये एखादी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे हस्तकला शिकलेली असाल ती आठवायची. डेमॉन्स्ट्रेट द क्राफ्ट ॲक्टिव्हिटी. मार्बल पेपर फ्लावर मेकिंग. डेमॉन्स्ट्रेट द क्राफ्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे एखादी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायची. Then practiced the posters making using craft ideas. क्राफ्ट आयडियाज वापरून तुम्हाला पोस्टर्स तयार करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. अँड नंबर 4, गिव चान्स टू ईच स्टुडंट्स टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ दॅट क्राफ्ट ॲक्टिव्हिटी स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेपने क्राफ्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला एक्सप्लेन करून सांगायची, त्याची प्रक्रिया काय आहे तर ती स्पष्ट करायची. Then there are some instructions for students. Number 1, respond to teachers' questions and based on craft activities. क्राफ्ट ॲक्टिव्हिटी संबंधी असण्याचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना योग्य असा प्रतिसाद देणे. देन नंबर 2, फॉलो द टीचर्स और फॅसिलिटर्स इन्स्ट्रक्शन्स. शिक्षकांच्या सूचनांचं पालन करायचं. नंबर 3, मेक द फ्लॉवर्स फ्रॉम मार्बल पेपर. मार्बल पेपरच्या सहाय्याने फ्लॉवर्स फुले तयार करायची. नंबर 4, मेक अ पोस्टर टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ॲक्टिव्हिटी. ते ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे तुम्ही सादर करणार त्याची प्रोसेस, त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी एक्सप्लेन करायची. आणि नंबर 5, प्रेझेंट द पोस्टर टू शो हाऊ टू डू दॅट क्राफ्ट ॲक्टिव्हिटी अँड डेमॉन्स्ट्रेट द क्राफ्ट ॲक्टिव्हिटी टू your earlier or in online learning mode. ऑनलाईन लर्निंग मोड किंवा क्राफ्ट ॲक्टिव्हिटीशी संबंधित असणारी जी काही कृतीज आहेत तर ती तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी सादर करणार. प्रेझेंट द पोस्टर्स टू शो या ठिकाणी तुम्हाला सादर करायची. आणि नेक्स्ट पॉईंट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. There are some instructions for you, there are some points, there are some questions for you. The teacher will ask questions to students based on previous knowledge. पूर्वज्ञानावर आधारित काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी. नंबर 1, डू यू रिमेंबर द एनी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम अर्लियर क्लास. मागील वर्षीचे काही तुम्ही या ठिकाणी एखादी हस्तकला शिकलेला आहात तर ती तुम्हाला आठवते का. विच टाईप ऑफ क्राफ्ट पेपर इज दिस. कोणत्या प्रकारचं क्राफ्ट पेपर तुम्ही वापरला. विच शेप इज दिस. कोणत्या प्रकारचा कोणता आकार हस्तकलेला होता. रेक्टँगल होता, ओव्हल होता, स्क्वेअर और सर्कल. हाऊ मेनी पेटल्स यू नीड टू जॉईन. किती पाकळ्या तुम्ही त्या ठिकाणी जॉईन केल्या, तयार केल्या. आणि नंबर लास्ट, व्हॉट क्राफ्ट मटेरियल यू नीड टू मेक पोस्टर. आणि पोस्टर बनवण्यासाठी तुम्हाला किती मटेरियल, कोणकोणते क्राफ्ट मटेरियलची आवश्यकता होती, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत. देन सी और ही विल डिस्कस ऑन मार्बलिंग ऑफ पेपर ॲक्टिव्हिटी. मार्बलिंग ऑफ पेपर ॲक्टिव्हिटी संबंधित असणारी चर्चा घडून आणायची. सी और ही विल गिव क्लिअर इन्स्ट्रक्शन. देर आर सम इन्स्ट्रक्शन्स हाऊ टू मेक
marble craft, and she or he will ask to create posters and demonstrate any craft activity step by step. क्रमाक्रमाने या ठिकाणी एखादं पोस्टर तयार करण्यासाठी लागणारी काय हस्तकला आहे त्याचे सादरीकरण क्रमाक्रमाने सांगितले जाईल. Then there is third activity for you. Teacher will demonstrate poster creation activity. Practice point is there. Conversation by students in pairs. Practicing posters and information either online or in front of facilitators or family members. Listening to the presentation of others. एकमेकाचं सादरीकरण तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायचं आहे. ग्रुप वर्क, ग्रुप पेअरमध्ये काम करायचं आहे. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी or parallel activity, you have to make a poster with the help of कोलाजच्या सहाय्याने त्या ठिकाणी पोस्टर बनवायचं. आणि नेक्स्ट मेक अ व्हिडिओ ऑफ डिस्क्रायबिंग युअर पोस्टर अँड सेंड टू युअर टीचर. असा व्हिडिओ क्राफ्ट ॲक्टिव्हिटीशी संबंधित असणार तो तयार करायचा आणि शिक्षकांना पाठवून द्यायचा. देन आवर नेक्स्ट पॉईंट इज इव्हॅल्युएशन. टीचर विल शो एनी पोस्टर्स अँड आस्क स्टुडंट्स टू डिस्क्राईब इट. एखादं पोस्टर पाहायचं त्याशी संबंधित असणारं क्रमाने त्या ठिकाणी वर्णन करायचं. और टीचर विल आस्क स्टुडंट्स टू टेल the steps of any craft activity which they have done in craft classes. क्राफ्ट क्लासेसमध्ये कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सादर केल्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होईल. देर इज लिंक, यू कॅन ऑल्सो यूज दिस लिंक और दीक्षा ॲप टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस टॉपिक. अँड आवर लास्ट पॉईंट इज my take away, or today I learned I am able to make posters on craft activity. Yes or no, you are just only tick mark. And next is I am able to demonstrate information of craft activity. You have only tick mark yes or no. In this way we have completed this activity. Okay.